हॅलो स्टुडंट्स, चला तर मग कसे आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आहेत की नाही मजेत. चला तर आज आपण 1.1 ही कविता, ही पोयम माय इंग्लिश कोर्स बुक ह्यामधली अ टीनेजर्स प्रेयर ही पोयम, खूप सुंदर अशी पोयम आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये या टीनेजर्स प्रेयरचा वॉर्मिंग अप देखील सॉल्व केला होता, तर ते व्हिडिओ तुम्ही देखील नक्की पहा. आणि आज आपण ही कविता त्याच्या भावार्थानुसार समजून घेणार आहोत. बघा स्टुडंट, चला तर मग सुरू करूया. सर्वात सुरुवातीला बघा, टीनेजर्स म्हणजे काय. व्हॉट इज अ टीनेजर्स. मी यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पण सांगितले होते, पण आता पण सांगते. टीनेजर्स म्हणजे एक आपल्या वयाची स्टेज असते. टीनेज आपली वयाची स्टेज असते तो 13 ते 19 वयोगट ही स्टेज असते. ही खूप इम्पॉर्टंट अशी स्टेज असते आपल्या वयाची, म्हणून त्याला टीनेजर्स म्हणतात. आणि टीनेजरला खूप साऱ्या डिसिजन घ्यायला लागतात. म्हणून ही कविता तुमच्याबद्दल, तुम्ही टीनेजर आहात तर तुमच्याबद्दल थोडीशी आहे. चला तर मग आपण सुरुवात करू या टीनेजर्स प्रेयर. बघा, तुम्ही एकदा या कविताला वाचून घ्या. चला तर मग आपण फर्स्ट पॅरेग्राफ वाचूया. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. बघा, ब्रिंग्स म्हणजे आणते, बिगिनिंग्स म्हणजे सुरुवात, डिसिजन म्हणजे निर्णय, आय मस्ट मेक म्हणजे मी घेतला पाहिजे, आणि आय विल टेक म्हणजे मी घेईन, रोड म्हणजे रस्ता. हे तर तुम्हाला माहीत आहे. तर या ओळीचा भावार्थ बघूया. बघा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजे येणारा प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असते. डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे या प्रत्येक दिवशी मी जे काही करीन त्या सर्व गोष्टीचे निर्णय मलाच घेतले पाहिजे. ओके, इथपर्यंत समजलं का. बघा, प्रत्येक दिवस काय असतो, नवीन सुरुवात घेऊन असतो. आणि त्या प्रत्येक दिवशी आपण जो करतो त्याचा डिसिजन आतापासून आपल्या स्वतःला घ्यावं लागतं, असं या 2 ओळीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक म्हणजे माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, अनेक वाटा मला दिसतील, मात्र त्यातील कोणती वाट निवडायची आहे हे मलाच ठरवायचे आहे. बघा, या कवितेमध्ये काय सांगत आहे आपल्याला की प्रत्येक नवा दिवस हा नवी सुरुवात असतो. आणि त्या प्रत्येक नव्या दिवशी आपल्याला जे काही करायचं असते त्याचा डिसिजन आपल्याला स्वतःला घ्यायचा असतो. आणि ते डिसिजन आपणच घ्यायचं असतो. आणि ते डिसिजन कसं घ्यायचं हे आपल्यालाच ठरवायचं असतं. पुढे बघा काय दिलेलं आहे. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the dark road that leads to great distress. बघा स्टुडंट, या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे. लीड्स म्हणजे आघाडी, आणि डार्कनीड म्हणजे काय डार्कनीडचा अर्थ आपल्याला इथं दिलेला आहे. बघा, मी दाखवते तुम्हाला. डार्कनीडचा अर्थ आपल्याला इथं दिलेला आहे, म्हणजे इट रिफर टू इविल म्हणजे वाईट, हानिकारक. डार्कनेट म्हणजे वाईट आणि हानिकारक. आणि डिस्ट्रेसचं पण मिनिंग आपल्याला दिलेलं आहे. तिथं काय दिलेलं आहे, ग्रेट वरी अँड स्ट्रेन म्हणजे थोडक्यात सांगितलं तर दुःख. चला तर बघूया इथं. बघा, आता आपण कविताचा भावार्थ बघूया. I can choose to take the road of life that leads to great success म्हणजे
मी निवडलेला माझ्या आयुष्याचा जो मार्ग आहे, ज्या मार्गाचा मी निर्णय घेतला, मला उत्सुंग मला आघाडी मला लवकर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल. or travel down the darknet road that lead to great distress. कदाचित अपयशाच्या अधोगतीच्या वाटेकडे घेऊन जाईल, परंतु त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. म्हणजे बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे की आपण जे आपल्या लाईफचं आपल्या आयुष्याचा मार्ग निवडतो, ते आपण निर्णय घेतो आपल्याला काय करायचं, आणि कधी तो आपल्याला ग्रेट सक्सेस घेतो, पण कधी आपल्याला वाईट मार्ग आपण निवडतो. पण हे जे आपण निवडलो ते सगळं जे जबाबदारी कशाची असते, जे आपण डिसिजन घेतलो तर ती आपलीच असते. तर पुढे काय म्हणत आहे बघा, पुढचं वाचू. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, बर्निंग आउट द बेस्ट इन मी. बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे. माइट म्हणजे कदाचित. ए देवा माझे डोळे उघड. आणि या पॅरेग्राफमध्ये देवाला प्रार्थना करत आहे, लॉर्डला. लॉर्ड म्हणजे देव, ईश्वर. हे देवा, या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या पाहता अनुभवता यावा अशा दृष्टी मला दे. काय म्हणत आहे इथं, ए देवा मला, याचा भावार्थ आहे या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता अनुभवता यावात अशी दृष्टी मला दे. जे योग्य आहे, न्याय आहे, त्यासाठी ठामपणे मला उभे राहता यावे आणि माझ्यातली सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देता यावी, यासाठी मला मदत कर. अशी प्रार्थना या पॅरेग्राफमध्ये केलेली आहे. चला तर मग पुढचं पॅरेग्राफ वाचूया. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. पुढे काय दिलेलं आहे बघा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. टेम्पटेशन म्हणजे मोह. बघा हेल्प लॉर्ड म्हणजे या पॅरेग्राफमध्ये पण बघा या पॅरेग्राफमध्ये पण आपल्याला प्रार्थना दिसत आहे. काय प्रार्थना केलेली आहे बघा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. ए देवा मला नाही या शब्दा म्हणण्यासाठी मदत कर. ओके, आता आपण लगेचचा भावार्थ पाहूया. बघा, एखाद्या मोहाच्या क्षणी अथवा कठीण प्रसंगी माझ्याकडून योग्य वर्तन घडू नये यासाठी ठामपणे नकार देण्याची हिंमत देवा मला दे. आणि आयुष्यातील आव्हानांना समोर जाण्यासाठी माझे शरीर आरोग्य मी कायम उत्तम निरोगी ठेवू शकेन यासाठी शक्ती दे. म्हणजे इथं लेखिका म्हणत आहे की जे पण एखादा मोह आहे किंवा एखादा कठीण प्रसंग आहे त्या प्रसंगी मला ठामपणे उभं ठेव आणि मला नाही म्हणण्यासाठी शक्ती दे. आणि मला शक्ती दे. माझी बॉडी क्लीन ठेव आणि मला फिट ठेव. फिट म्हणजे आरोग्य म्हणजे चांगलं. ओके, इथपर्यंत आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट पॅरेग्राफ बघूया. आणि लास्ट पॅरेग्राफ आहे हे बघा. वेन माय टीनेज इयर आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी that life is lived is very best with you walking next to me. बघा स्टुडंट, या पॅरेग्राफमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा.
आय विल सी म्हणजे मी बघेन. ओके, हे तर तुम्हाला माहीत आहे. जेव्हा माझा टीनेजर म्हणजे 13 ते 19 वयाचा जो वयोगट आहे तो जेव्हा माझा संपलेल तेव्हा बघा स्टुडंट, टीनेजरला मराठीमध्ये काय म्हणतात? किशोरवय म्हणतात. ओके, चला तर आता आपण याचा भावार्थ पाहूया. किशोर वयाचा हा काळ सरताना मला खात्री आहे की तुझी साथ असेल. म्हणजे इथं काय म्हणत आहे? जे मोर्स म्हणत आहे की जेव्हा माझा किशोरवय, माझा टीनेजर काळ संपेल, माझी खात्री आहे की तुझी साथ असेल. म्हणजे देवाची साथ त्यांना असेल. तुझे आशीर्वाद पाठीशी असतील तर आयुष्याची वाटचाल अतिशय सुखद आणि सुखर होऊ शकतो. या पॅरेग्राफमध्ये पण देवाला प्रार्थना होत आहे की जेव्हा माझा किशोरवय संपेल तेव्हा पण मला देवाचा आशीर्वाद राहील आणि तेव्हा पण मी संपल्यावर देखील आणि सुखद आणि सुखर राहतो. अशा प्रकारे हे आपली कविता इथे संपली. याचे लेखक आहेत जे मोर्से. बघा, अशी ही आपली पोयम होती. खूप सुंदरशी अशी टीनेजरवरती खूप अशी सुंदर अशी पोयम होती. तुम्ही हिला वाचा देखील नक्की. इथं काही क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्ही नक्की ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचा प्रयत्न करा. आपण आता येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपली काय घेऊ? टीनेजर्स प्रेयरचा इंग्लिश वर्कशॉप बघू. ओके, तर आता आपण इथंच थांबू. आता भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आवडला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.